आज पत्रकार परिषद निमित्त महत्वाच्या विषयावर मंदिर आणि मस्जिद धार्मिक स्थळ जे तोडण्यात आले त्याकरिता सगळेच पत्रकार या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो। खरोखर म्हणजे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ही आपली विचारधारा घेऊन चालणारी संतांची हे पिंपरी चिंचवड शहर आहे। संतांचे विचारांचे पिंपरी चिंचवड शहर असल्या कारणाने फुले शाहू आंबेडकर विचारधारा घेऊन चालणार आणि या ठिकाणी काल परवा दिवशी ज्या पद्धतीने मंदिर गणपती बाप्पांचं मंदिर होतं, त्यानंतर मस्जिद होती, त्यानंतर हनुमान मंदिर हे तोडण्याचं काम केलं। धार्मिक स्थळ जे असतं ते अजिबात त्यांना हात लावलं नाही पाहिजे। आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्या पक्षाच्या वतीने आमची ही विनंती, कुणाचं सर्वांचं मान सन्मान त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालं पाहिजे आणि ज्या पद्धतीने कारवाई अचानक रात्रीच्या वेळी कोणची नोटीस नाही देतात कारवाई करणं हे योग्य दिसून येत नाही। मंदिर असो, मस्जिद असो, विहार असो, जे काय असं कारवाई करत असताना पहिले सूचना असतात, सूचना द्यावा लागते। तुमचं हे धार्मिक स्थळ जे आहे हे रस्त्याच्या मध्ये आम्हाला विकासाच्या कामासाठी आम्हाला कारवाई करावा लागेल अशी सूचना दिली नाही आणि त्या ठिकाणी आमची अपेक्षा अशी कारवाईच करायची असेल, कुठं अडथळा होत असेल तर ते मंदिर आणि मस्जिदची सुरक्षा कायदेशीर मार्गाने त्यांचे पहिले व्यवस्था केली पाहिजे, भरोशात घेतलं पाहिजे तिथले स्थानिक लोकांना। असं काय नाही करता महानगरपालिकेने अचानक जे हल्ला केलेला आहे ते हल्ला अजिबात सैन करण्यासारखं नाही। हे विचारधारा कोणाच्या डोक्यात असं आम्ही अर्ध्या रात्री जाऊन देवस्थानी जागे जाऊन कायदेशीर कारवाई करायची असेल तर त्याला एक जी सिस्टीम असते सिस्टीमने केलेली नाही। त्या ठिकाणी बघा, आपण कधी मंदिरामध्ये जातो त्या ठिकाणी आरती करायला पूजा करायला जातो, आपली आस्था आहे त्या ठिकाणी आम्ही बूट टाकून जात नाही, चप्पल टाकून त्या ठिकाणी आतमध्ये जात नाही, हातपाय धुतल्याशिवाय मंदिरामध्ये जात नाही। तसंही मस्जिदामध्ये जात असताना बूट चप्पल टाकून जात नाही, हातपाय धुवूनच जातात। असे अधिकारी जे गेले आपल्या इष्टांमध्ये असे गेले, चप्पल बूट काय बघा नाही तिथं काय आहे काय नाही। त्यांचा अनेक या पिंपरी चिंचवड शहराचं नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचं मन दुखले गेलेले या कारवाईमुळे। त्यासाठी आमची एकच विनंती, लवकर हाय ते मंदिर मस्जिद जे तोडले गेलेले कारवाई केली ती कारवाई नसून मला वाटतं हे मनमानी कारभार आहे। कारवाई तुम्हाला करायची असेल, विकासाचा तुम्हाला पिंपरी चिंचवड शहराचा विकास करायचा असेल, स्वच्छता ठेवायची असेल, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी बिल्डर लोक मोठे बिल्डर आणि राजकीय गुंड त्यांचे कार्यकर्ते या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ताबे आज बी मारायला लागले बेकायदेशीर। आज बी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक मोठे बिल्डिंग तुम्हाला दिसून, त्या ठिकाणी कारवाई नाही, फक्त धार्मिक स्थळावर कारवाई का हे आम्हाला प्रश्न पडले। त्यासाठी आम्ही आमच्या मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब आमचे नेते त्यांनाही माहिती दिलेली, तसे आमचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 नगरसेवक आरपीआयचे माहितीमध्ये आहे, आम्ही आमचे 2 नगरसेवक आहेत त्यांनाही घेऊन आम्ही कायदेशीर मार्गाने आयुक्त साहेबापाशी त्यांना लेटर आमचं गेलेलं आहे, आता स्वतः भेट देणार आम्ही त्यांच्यापाशी आणि भेट देऊन चर्चा करणार हे जे झालं प्रकार कसं झालं, जे सनबुद्धीने आपल्या ज्या पद्धतीने झालं चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई त्या अधिकारीवर झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी अजून चांगलं मंदिर आणि मस्जिद चांगल्या पद्धतीने बनवून देण्याचं काम हे आयुक्त साहेबाचं आहे आणि त्यांनी महानगरपालिकेच्या वतीने चांगल्या पद्धतीने आहे ते बनवून द्यावा ही आमची अपेक्षा आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रश्न आता आज कारवाई त्या ठिकाणी झाली, तुम्हाला माहिती असेल रोहिंग्या ह्या शब्दावर कारवाई झाली पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुदलवाडीमध्ये, त्या ठिकाणी रोजगार
करणारे सगळ्यांवर कायदेशीर कारवाई झाली. बरं रोहिंग्या इथं कोणतरी आहे, अरे एखादा भेटला बी नाही, पण सगळे बेरोजगार झालेले त्या ठिकाणी. अनेक लोक रस्त्यावर आलेले, त्यानंतर तिथे विकास नावाखाली तिथं आरक्षण टाकले गेले, त्याला 50,000 लोकांनी हरकती टाकले. त्याच्यावर काही विचार होत नाही. हरकती टाकले, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. नेमकं त्या जागेचं करायचं काय, का बिल्डर लोकांच्या तोंडात टाकायचं, असं काय विचार कोणाच्या मनात असन ते तरी सिद्ध करावा. या ठिकाणी आमचं एकच म्हणणं आहे, केंद्रीय मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचे आम्ही कार्यकर्ते, आमच्या सोबत पश्चिम महाराष्ट्राचे नेते सम्राट जकाते साहेब माझ्या सोबत आहे, आमचे भगवान, आमचे सगळे कार्यकर्ते. अचानक घेतले गेलेली ही मीटिंग आहे. आम्हाला एकच म्हणणं आहे, कधी आमचे प्रश्न मांडले नाही आणि विचार आमचे पुढे नेले नाही तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला माहिती असेल, बाप्पा गणपती बाप्पांची आरती बी, मी मुस्लिम समाजामध्ये मला अभिमान आहे, बाप्पांची आरती बी आम्ही करणार, त्यानंतर नमाज बी आम्ही तिथंच पडणार. त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये शनिवारी गणपती हनुमान मंदिरामध्ये जाऊन तेर चढून तिथं बी आम्ही त्यांची पूजा करणारे आम्ही विचारधाराचे लोक असल्या कारणाने आम्हाला एकच खंत वाटायला लागली, हे कोणचे विचार कोणाच्या डोक्यात, ज्या पद्धतीने धार्मिक स्थळावर ते लोक कारवाई करायला लागले, ही कारवाई अजिबात आम्ही सहन करणार नाही. ह्याच्या पुढे बी कोणताही पाऊल टाकत असताना कुठं आळठाळा होत असन धार्मिक स्थळ, त्यांच्या लोकांना भरोश्यात घेऊन त्या साईटला करता येतं, बनवून देता येतं, पण हे अचानक जाऊन कारवाई करणं आणि बूट चप्पल टाकून तिथं असणारे आस्थाची जागा असते तिथं त्या ठिकाणी जाऊन लोकांचे मन दुखून कसे बूट चप्पल टाकून एंट्री करणार आणि तोडफोड करणार, हे अजिबात योग्य नाही. असं आम्हाला दुःख या बाबतीत होतं. धार्मिक स्थळ ह्याच्या पुढे आणि तुटू नये आणि हे जे तुटेल ते चांगल्या पद्धतीने बनवून द्यावे. तिथले त्या ठिकाणी तर मी मुंबईला होतो. हा, काय तिथल्या लोकांचं हे माहिती पुरावा भेटण्याची शक्यता आहे तिथं. कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली येऊन अशा प्रकारची कारवाई केली. कोणाचा दबाव तुम्हाला माहिती आहे, कोणाचा दबाव आहे तुम्हाला माहिती आहे. दुसरा प्रश्न जो होता, तिसरा प्रश्न मला विचारायचा, तुम्ही म्हटले की आमदार महेशदादा लांडगे यांना निवेदन देऊन मस्जिद वगैरे पुन्हा मंदिर बांधण्यासाठी निवेदन देणार. त्यांनी तर जाहीररित्या सांगितले मला लांडेंची मतं नको. परवा दिवशी ते तुमच्या चौदाला त्याचा फोटो पण बाहेर हात घातलेला आहे. त्यांनी सांगितलेले मला मतच नको द्यायचं. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांनाच परत जाऊन निवेदन द्या. महापालिकेमध्ये भाजप सत्तेवर आहे, भाजप जे जवळजवळ सत्तेमध्ये आहे, तुम्ही सत्तेमधून बाहेर पडणार आहात. नाही नाही, बाहेर पडायची गरज नाही आम्हाला, कारण की आम्ही त्यांना बाहेर पाडू जे आमच्या विरोधात. पहिली गोष्ट, जे कोण आमच्या विरोधात धार्मिक स्थळावर येणार आता त्या ठिकाणी असणारे आमदार महेशदादा लांडगे आहे, त्यासाठी आम्ही महायुतीमध्ये असल्या कारणाने आमचे 2 नगरसेवक त्यांना घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार, जे झालंय कसं झालंय आणि व्हायला नाही पाहिजे. तुम्ही प्रतिनिधी पिंपरी चिंचवड शहराचे नागरिकांचे प्रतिनिधी असल्या कारणाने ह्याच्यावर चर्चा आम्ही कायदेशीर मार्गाने करणार आणि आयुक्त साहेबांशी बी करणार. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्हाला जे काही निर्णय घेता येईल आरपीआयच्या वतीने ते निर्णय ऐतिहासिक निर्णय असणार, का की हे धार्मिक स्थळाचा विषय असल्या कारणाने आम्ही आमच्या इस्टाईलमध्ये कोणता निर्णय घेणार हे सांगणार नाही. पण वेळ आली तर महेशदादाच्या घरी आम्ही स्वतः संविधान घेऊन लेटर घेऊन त्यांना देण्याचा प्रयत्न करू. आयुक्त साहेबांच्या घरी जाण्याची वेळ तिथं मोर्चा नेऊ. पण हे ते मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने महेशदादा बोलले होते त्या ठिकाणी विलास लांडे आणि महेश लांडे हे भावकी गावकीचं राजकारण आहे त्यांचं, आणि आजचं राजकारण आहे पूर्वीपासून असल्या कारणाने असं आम्ही समजून घेतो. त्या ठिकाणी स्वतःच्या मामाला
ते लांड्याचं मतदान नको असे बोलले, असं आमच्या निदर्शनात ते आले. बरं, तुम्ही आता म्हणजे मंदिरातही जाणार आहे, मस्जिदमध्ये पण नमाज पढणार आहे आणि तेलही आता समजा तिथं मंदिरच नाहीये, मस्जिदच नाहीये, तर मग तुम्ही कुठं जाणार आहेत नेमक्या? आम्ही ती जागा जी होती ती तुमच्या मस्जिदीची ट्रस्टची होती ना, अशीच अतिक्रमण करून मंदिरात मंदिरात असं नाही म्हणते, मंदिरं पण काय अतिक्रमण करूनच जागा बांधलेली आहे? ही तुमच्या ट्रस्टची जागा होती मस्जिदीची का अशीच बांधलेली होती? नाही, मस्जिद बद्दल मी माहिती घेतली. ती जागा जी आहे स्वतःची जागा आहे. त्या ठिकाणी असणारा पत्रा शेड, त्यांचं असं म्हणणे पत्रा शेड आम्ही कारवाई केली, ते पत्रा कायदेशीर आम्ही कारवाई केली. तर कारवाई नक्कीच करा, माझा कारवाईला विरोध नाही, पण कारवाई करत असताना धार्मिक स्थळावर त्या ठिकाणी असणारे ट्रस्टीला भरोशात घेऊन ही जागा आम्हाला विकासासाठी रस्त्यावर यायला लागली मंदिर मस्जिद, आम्ही त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बांधून देऊ शकतात, भरोशात घ्यायला पाहिजे. भरोसा परवानगी देण्याचं काम आता महानगरपालिका करणार, त्यांच्यापासून करून घेणार आहे. तिथं मंदिर आणि मस्जिद जे तोडले गेले त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आता तुम्ही परमिशन द्यायची, आम्ही बनवणार आहे त्या ठिकाणीच मंदिर मस्जिद. महापालिकेमध्ये प्रशासकीय काळापासून कुठल्या राजकीय नेत्याचे चालतंय, कुठल्या राजकीय नेत्याच्या इशाऱ्यावरती पालिका चालते, अधिकारी चालतात, हे तुम्हालाही माहिती. अशा वेळेला तुम्ही काय त्यांच्या विरुद्ध भूमिका घेणार? आता नाही करते संविधानाची प्रत घेऊन जाणार, संविधान ह्यासाठी नेणार आम्ही फुले शाह आंबेडकर विचारधाराचे लोक. बाबासाहेबांनी जे आम्हाला अधिकार दिले त्या अधिकारानुसार चौकटीत राहून आम्ही काम करतो. आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब कोणाचे बांधील नाही, आम्ही पण बांधील नाही. कधी आमच्यावर अत्याचार करायचं कोणी ठरवलं, मग कुणी असो, आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाण्याची ताकद संविधान घेऊन मोर्चा घेण्याची ताकद ठेवतो. आणि ताकद ठेवून आम्ही कायदेशीर नेणार, कायदेशीर त्यांना विचारपूस करणार. जे कोण या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमदार, खासदार, महापौर साहेब वगैरे जे कोण असतात त्यांच्याशी चर्चा करणार. ह्याच्या पुढं या शहरामध्ये कायदेशीरपणे असू किंवा नसू विचार करून ते साईटला बनवून देण्याचं आश्वासन बनवून देण्याचं काम तुमचं. डायरेक्ट रात्री घुसून कारवाई करायचं तुमचा अधिकारच नाही, हे ठामपणे आम्ही सांगतो. एका पहिल्या प्रकरणात आधी पण झालं, आधी पण असं झाल्यानंतर लोक आले, पत्रकार परिषदा घेतल्या, याव करू त्याव करू, पण कुणी काही केलं नाही. तुम्ही बरोबर बोलताय. काही लोक आहे ना, आमचे लोक सगळ्यांनी जागृत राहायला पाहिजे. गेल्या टाइम तुम्ही पाहिलं, आज 12 महिने झाले, 16 महिने झाले कारवाई झाली. हा, त्यावेळेस पण असंच सगळेजण आले, पण कुणी कसलंच काही पाऊल उचललं नाही. नुसतं पत्रकारांना आम्ही असं करून सांगितलं. साहेब, मी पाकिस्तानचे विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये बोलत नाही. काही लोक बोलत असन, पण मी माझे विचार संस्कृतीचे विचार आहे, आरटीआयचे विचार, फुले शाह आंबेडकरचे विचार आहे. आणि महाराष्ट्राच्या विचारानुसार मी कायदेशीर मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणार सगळे आमदार खासदारापाशी. नाही त्यांनी कुणी ऐकलं आणि आमच्या निदर्शनात आलं, यांना आमच्यावर कारवाईच करायची, आमच्यावर अत्याचारच करायचंय, त्या टाइमी आरटीआय त्यासाठी इतकी भक्कम आहे, त्यांना त्यांचा घाम काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार. एका वाक्यातच आता तुम्ही बदलला. त्यांनी संदीपजींनी म्हटलं की तो आमदार स्पष्ट म्हणतो की आम्हाला लांड्याचे पत्र नको, तुम्ही त्या विलास लांड्यांवरती ढकलता. एवढं नाही, आम्हाला आमच्यापाशी सर्टिफिकेट नाही ना लांड्यांचं साहेब. माझ्यापाशी आमच्यापाशी सर्टिफिकेट नाही, ते आम्हाला बोललाच नाही. ते बोलला ज्यांच्यापाशी सर्टिफिकेट आहे त्यांना बोललं, त्यांनी त्याचं उत्तर द्यायला, पण मी त्याला उत्तर भविष्यामध्ये आता कारवाई आता महत्त्वाचं म्हणजे पुढचं पाऊल काय असतं? आता भविष्यामध्ये कारवाई कोणची होऊ नये त्यासाठी आम्ही एकच पुढचा निर्णय, आता गुरुवार महत्वाचा दिवस, ज्या दिवशी शुक्रवार, गुरुवार, शनिवार त्या ठिकाणी गणपती मंदिर वर कारवाई केली. तिथं जाऊन आम्ही आरती वगैरे करून आंदोलनाची दिशा ठरवू, किंवा शुक्रवारी नमाज पढून ठरवू, किंवा शनिवारी हनुमान मंदिरला तिथं तेल वगैरे टाकून आम्ही पूजा तिथं
आशीर्वाद घेऊन तिथं काकी बजरंग बाप्पांचे तुम्हाला माहिती आहे त्यांची शक्ती कमी नाही, ती शक्ती आम्ही घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आता तुमच्यासोबत आहे ना पक्षाचे वरिष्ठ नेते का नाही आले? पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहे आमचे बाळासाहेब भागवत बीडला आहे, त्यानंतर ताई जे आहे लग्नाला गेलेले खेडला, आमचं सगळ्यांसंगत बोलणं आलं. हे अचानक जे घेतलेले अचानक घेतलंय, आता रात्री बोलणं आलं. दोन्ही नगर शेवगाव संघटना आमची चर्चा झालेली आहे, ते आमच्या सोबत आहे, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले सोबत आहे आणि आमचा पक्ष आमच्या सोबत पूर्णपणे असणार. गेल्या टाइमी तुम्ही पहिलं आंदोलन केलं त्या टाइमी सोबत होते, आज बी सोबत आहे. आता युती असल्या कारणाने आम्ही समझोताची भूमिका घेऊन पुढचं सगळं लेटरबाजी कशी करता येईल, त्यांच्याशी चर्चा कशी करता येईल, प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे त्याच्यावर आपल्याला लक्ष टाकायचं. पण प्रश्न तोच येतोय ना की तुम्ही आता आर्थिक पण म्हणताय आणि नमाज मस्जिद मध्ये पाडल्या जाते. आता तिथं मस्जिदच नाही तर तुम्ही रस्त्यावर पाडणार आहेत का? माझा प्रश्न तोच आहे की रस्त्यावरती तुम्ही काल मी स्वतः त्या ठिकाणी गेलं, अनेक लोकांची चर्चा केली आणि तिथं नमाज मी पडून आले स्वतः. तसंच ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बाप्पा कुठं सगळ्या ठिकाणी गणपती बाप्पांची आपली त्या ठिकाणी मंदिर आहे, तिथं जाऊन आपण आरती करू शकतो. त्या ठिकाणी जायची गरज काय? आपण आपल्या आस्था काय त्या ठिकाणी मंदिर आणि मस्जिद तोडलेले ते तोडून आहे, त्यांचा आदर आम्ही आज बी करणार उद्या बी करणार, त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जाणार हे माझं म्हणणं. महेश गांधीची गोष्टी त्याच्यामध्ये म्हटलंय त्या कारवाईचा मला अभिमान वाटतो. ही कारवाई सुदैवाने केली आणि खाली म्हटलेलं आहे की हिंदू मंदिरं तोडलेली आहेत त्याच्या बांधणीसाठी मी पुढाकार घेणार आहे मंदिराबाबत ही पोस्ट काय मी पाहिली नाही, पण आता त्यांच्या लक्षात हे आणून देऊ आपण आमदार साहेबांच्या. मंदिर बद्दल बोलले तसं मस्जिद बद्दल बी त्यांनी काळजी घेऊन ते मंदिर आणि मस्जिद बनवणार हे महेश दादा मला खात्री आहे. का की भोसरीमध्ये 5 एकर जागा देणारे हेच आमचे महेश दादा आहे. नाही 5 एकर जागा कब्रस्तानला दादांनाच दिली, आम्हाला खात्री आहे. त्यांच्या संकट आता आमची जी चर्चा होणार ते आम्ही ते पुरावे सहित दाखवणार ते कसे बोलायला लागले. कारण की मस्जिद तोडली तुम्ही आणि तुम्ही बोलतात पाडलीच नाही, त्याचं आता पूर्ण मीडियामध्ये लोक बघतात, तिथं स्वतः जाऊन कारवाई करतात, कसं काय मानणार नाही? अनधिकृत फक्त त्या ठिकाणी धार्मिक ठिकाणी आहे का? बाकी शहरामध्ये नाही का? अनेक नगरसेवकांचे कार्यकर्ते बघा किती ठिकाणी तुमचे बेकायदेशीर आहे. अनेक लोक आज बी करायला लागले आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये बेकायदेशीर काम चालू आहे आणि बेकायदेशीर बांधकाम अनेक ठिकाणी ते अजिबात दिसत नाही त्यांना. उघडे पाडणार का तुम्ही? उघडं पाडण्यासाठी कधी असे धार्मिक स्थळावरच हे लोक कारवाई करत असताना तर मंदिर बी आमचं आहे आणि मस्जिद बी आमची. मंदिर बी तोडू नये आणि मस्जिद बी तोडू नये हीच भूमिका आरपीआयची. जिथं विकासासाठी रस्त्यामध्ये येत असन ते ठिकाणी चर्चा करून ते साईडला बांधून देऊ शकतात महानगरपालिका सरकार शासन, पण असं डायरेक्ट तोडणं अर्ध्या रात्री जाऊन तोडणं हे योग्य नाही.